अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेमध्ये आज मुंबईमध्ये कमीत कमी 60% ही झोपडपट्टी आहे आणि या झोपडपट्टीमध्ये मुंबई महानगरपालिका दत्तक वस्ती म्हणून वापरते आणि हे दत्तक वस्तीचे जे कामगार आहेत ते फक्त 2च तास काम करतात, बाकीच्या तासात ते निघून जातात। याचं कारण एवढंच आहे की मुंबई महानगरपालिकेच्या दत्तक वस्तीचे जे कामगार आहेत, आज मुंबई महानगरपालिका ही जगप्रसिद्ध महानगरपालिका आहे। अख्ख्या हिंदुस्थानामध्ये 1 नंबर असणारी मुंबई महानगरपालिका आहे आणि या महानगरपालिकेचे जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचे कामगार आहेत त्या कामगारांना फक्त 180 रुपये वेतन भेटतो दिवसाला, 180 वेतन। एवढी मोठी महानगरपालिका आणि महानगरपालिका एवढी मोठी असून पगार एकदम कमी देतोय आणि हा पगार कुठून काढायचा? तर झोपडपट्टीमध्ये जे साफसफाई करायला जातात ते कामगार प्रत्येक घरामध्ये 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये असं पगार घेतात। ही महानगरपालिका मुंबई महानगरपालिका आहे। अध्यक्ष महोदय, या मिनिमम वेजेस जे आहे ते आपल्या केंद्र सरकारने कामगारांसाठी किमान वेतन कायदा सर्व कॉन्ट्रॅक्ट जे कामगार आहेत त्यांना किमान वेतन 700 ते 800 रुपये मिळाला पाहिजे। माझी आपल्याला विनंती आहे की ह्या कामगारांना त्याच पद्धतीने वेतन मिळालं पाहिजे। आज त्या कामगार गटर साफ करतात, शौचालय साफ करतात, ते कामगार घरोघरी जाऊन कचरा जमा करतात, तेच कामगार कुठे अर्जंट जर कुठल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला साफसफाई करायचं असेल तर ते दत्तक वस्तीचे कामगारच बोलवतात आणि त्यांना काम करायला सांगतात। आज मुंबई महानगरपालिकेचा कामगार जो परमनंट आहे तो परमनंट कामगार कमीत कमी 50 ते 60 हजार रुपये पगार घेतो आणि या दत्तक वस्तीच्या कामगारांना फक्त 180 रुपये पर डे देतात। माझी विनंती आहे आपल्याला की त्यांचं कमीत कमी वेतन वाढवायला पाहिजे, किमान वेतन प्रमाणे त्यांना वेतन मिळालं पाहिजे अशी माझी तुमच्याला इच्छा आहे।